तर हिंगोलीतली सध्या आपण ही दृश्य पाहतोय। हिंगोलीमध्ये भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कळमनुरी विधानसभेत या भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। शिवाय बांगरांच्या नेतृत्वात या ठिकाणी ही कावड यात्रा दरवर्षी भरवली जाते आणि यंदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या कावड यात्रेत सहभागी झालेले आहेत। हातात त्रिशूळ घेत हे सगळे भाविक या यात्रेमध्ये पाहायला मिळतात। उत्साहाचं वातावरण सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर हातात त्रिशूळ आणि भगवे ध्वज घेत हे सगळे भाविक या यात्रेमध्ये सहभागी होऊन इथे नृत्य करताना पाहायला मिळतात। लहानांसह मोठ्यांसह सगळे ज्येष्ठ नागरिक सुद्धा या कावड यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। शिवाय तरुणांचा यामध्ये मोठा सहभाग दिसतोय। आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये या कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सध्या या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा सहभागी झालेत।